ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि त्याचे उद्यापन आणि देवीसाठी नैवेद्य विशेष आजचा व्हिडिओ। तर देवीचे आवडता नैवेद्य म्हणजेच आपण खीरपुरी हा नैवेद्यासाठी करत असतो। तर सर्वप्रथम देवीच्या नैवेद्यातील महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच खीर ही कशी बनवली आहे हे आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर या ठिकाणी हे जे मी तांदूळ घेतलेले आहे हे कच्चे तांदूळ दळलेले आहे। यामध्ये गरम दूध हे टाकून आपल्याला सर्व मिक्स करायचे आहे। खीर बनवण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करत ठेवलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला दळलेले तांदूळ आणि दूध हे एकत्र टाकायचं आहे। त्यामध्येच आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत। तर तुम्ही खीरमध्ये तुमच्या आवडीनुसार गोड जास्त हे तुम्ही करू शकता। तर यामध्ये नंतर हे टाकलेले आहे विलायची पूड, बारीक किसलेलं खोबरं आणि ड्रायफ्रूट्स। या ठिकाणी हे जे मी केशर घेतलेलं आहे हे अगोदर गरम दुधामध्ये भिजत ठेवलेलं आहे। यामुळे या केशरचा कलर हा जास्तीत जास्त खिरेमध्ये उतरेल आणि त्याचा आपल्याला कलर हा छान मिळेल। तर अशा प्रकारे आपण हे जे तांदूळ घेतलेले आहे हे आपल्याला दुधामध्ये टाकल्यानंतर याला कंटिन्यू हे ढवळत राहायचं आहे, कारण याची गिठोळ्या या लवकर बनत असतात। तर यानंतर यामध्ये ॲड केलेली आहे ती साखर। तुम्ही तुमच्या टेस्टनुसार यामध्ये साखरही कमी जास्त करू शकता। तर बऱ्याच ठिकाणी देवीच्या नैवेद्यासाठी खीरपुरी ही बनवली जाते। काही भागांमध्ये कोणी पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य हा देवीला बनवत असतात। यानंतर आपण बघणार आहोत छोलेची भाजी। जर तुम्हाला ही सुके छोले आज मी या ठिकाणी दाखवणार आहे। तुम्ही यामध्ये रस्सावाले छोलेसुद्धा बनवू शकता। तर हे ड्राय आहे, यामुळे अशा प्रकारे उभा कांदा हा कट केलेला आहे, एक छोटंसं टमाटर घेतलेलं आहे आणि यामध्ये छोले मसाला हा टाकणार आहे। त्याचबरोबर लसूण अद्रक पेस्ट आणि कढीपत्ता, मिरची। नंतर यामध्ये आपण थोडासा गरम मसालासुद्धा ॲड करणार आहोत। तर खीर आपली ही बनत झालेली आहे। यानंतर हे जे आपण केशरचं दूध बनवलं होतं ते यामध्ये वरतून ॲड केलेलं आहे। ही खीर आपल्याला सुरुवातीला थोडी पातळ ठेवायची आहे, कारण ती जशी थंडी होत जाते तशी ती जास्त घट्ट बनत जाते। तर खीर ही बनलेली आहे। यानंतर आता आपण छोले तयार करून घेणार आहोत। एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं, हे गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला मोहरी, जिरे आणि कट केलेला कांदा हा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे। यामध्येच आपल्याला कढीपत्ता, मिरची हे सुद्धा या कांद्याबरोबर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। कांद्याचा कलर एकदम डार्क न होऊ द्यायचा, फक्त आपल्याला हलकासा फ्राय कांदा हा करायचा आहे। यानंतर यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे आणि जे टमाटर आपण घेतलेलं आहे हे एकदम कमी क्वांटिटीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। मिठामुळे कांदा हा लवकर असा नरम होतो आणि टमाटरला सुद्धा हे छान यामध्ये मिक्स होईल। तर अशा प्रकारे सर्व आपलं हे कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत आपण यासाठी लागलेला मसाला हा एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। या ठिकाणी छोले मसाला हा मी जास्त घेतलेला आहे। नंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार लाल तिखट, हळद, मीठ आपण अगोदर टाकलेलं असल्यामुळे एकदम कमी आपल्याला हे ॲड करायचं आहे आणि गरम मसाला हे सर्व आपण अगोदर एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता कांदा हा हलकासा फ्राय झालेला आहे। तसेच यानंतर आपल्याला यामध्ये लसूण अद्रक पेस्ट ही ॲड करायची आहे। पेस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं फ्राय केल्यानंतर आपण घेतलेला जो सर्व मसाला आहे तो यामध्ये टाकून नंतर छोले यामध्ये टाकायचे आहे। हे हरभरे रात्रभर मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि नंतर कुकरला याच्यात 2 ते 3 शिट्टी ही करून घेतलेली आहे। हे आपल्याला उकडत असताना यामध्येच थोडेसं मीठ आणि हळद हे सुद्धा ॲड करायचं आहे। तर अशा प्रकारे एकदम सोपी आणि टेस्टी आपली ही फ्राय छोले हे तयार झालेले आहे। तर यानंतर आपल्याला यावरती कोथिंबीर आणि थोडंसं सुकं खोबरं टाकून आपली भाजी ही तयार होणार आहे। आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा आज स्पेशल असणार आहे, कारण आज माझ्याकडे सुवासिनीसुद्धा जेवायला येणार होत्या। तर यानंतर बनवलेलं होतं पनीरची भाजी। पनीर बनवण्यासाठी या ठिकाणी 2 मोठे कांदे हे कट करून एकदम हलके असे फ्राय करून घेतलेले आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर जेवढ्या प्रमाणात आपली कढई गरम राहील तेवढ्याच याच्यात फक्त टमाटर हे हलकं फ्राय करून यामध्येच लसूण, अद्रक हे सर्व याच्यासोबत परतून घेतलेलं होतं आणि खोबरं हे हलकंसं अगोदर भाजून ठेवलेलं होतं।
मटर पनीर आज मी बनवणार होती, तर या ठिकाणी मटर पनीर मसाला आणि थोडेसे मटर हे सुद्धा वाफवून घेतलेले आहे। तर अशा प्रकारे हे सर्व तयारी आज झालेली होती आणि यानंतर मी बनवलेले होते भजे आणि पुरी। तर तो जो व्हिडिओ शूट केलेला होता तो माझ्याकडे डिलीट झालेला आहे, त्याबद्दल सॉरी। तर या ठिकाणी फक्त मी तुम्हाला पनीरची भाजीची रेसिपी ही सुद्धा माझ्याकडे अर्धाच व्हिडिओ हा राहिलेला आहे। तर अशा प्रकारे जे सर्व आपण फ्राय करून घेतलेलं साहित्य आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून यामध्येच लाल तिखट आणि किचन किंग मसाला हे सर्व ॲड केलेला आहे। जो मटर मसाला होता आपला तो आपल्याला याची पेस्ट ही तयार करायची आहे। तर अशा प्रकारे सर्व हे मी याची ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे। नंतर पनीरची भाजी आपण जशी बनवतो तशी तेल गरम करून सर्व ग्रेव्ही यामध्ये छान अशी तेल सुटेपर्यंत परतून नंतर जे पनीर आहे हे सुद्धा हलकंसं फ्राय केलेलं होतं। हे अशा प्रकारे सर्व एकत्र बनवून आपली ही भाजी तयार झालेली आहे। आणि नैवेद्यामध्ये फोडणीचा भात बनवलेला होता, भजी होती आणि पुरी। देवीसाठी मेथीची थोडी सुकी भाजी होती आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन होते। तर अशा प्रकारे सर्व देवीचा नैवेद्य हा तयार झालेला आहे। हा आज नैवेद्य बनवत असताना शूट केलेला व्हिडिओ आहे, तर हा मी तुम्हाला संपूर्ण दाखवू शकले नाही, त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी। या चॅनलवरती तुम्ही गुरुचरित्र विशेष बिना कांदा लसण विशेष स्पेशल असा नैवेद्य मी बनवलेला आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघू शकता। जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना। श्री स्वामी समर्थ।